गीता जयंतीनिमित्त अमरावती शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य शौर्य पथसंचलन काढण्यात आले। भगव्या ध्वजाच्या पूजनाने सुरू झालेल्या या पथसंचलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। गीता जयंतीचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल अमरावती महानगरच्या वतीने 14 डिसेंबर रोजी अमरावती शहरात भव्य शौर्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते। या पथसंचलनाची सुरुवात सीताराम बाबा मंदिर प्रांगण बालाजी प्लॉट येथून करण्यात आली। यापूर्वी भगव्या ध्वजांची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली आणि त्यानंतर शौर्य पथसंचलनाला प्रारंभ झाला। हे पथसंचलन बालाजी प्लॉट इथून सुरू होऊन राजापेठ, राजकमल, जयस्तंभ चौक, जवाहर गेट आणि गांधी चौक मार्गे पुन्हा बालाजी प्लॉट येथे संपन्न झाले। या शौर्य पथसंचलनात हातात लाठ्या, देश का बल, बजरंग दल, भारत माता की जय अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले। या पथसंचलनात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गीतेच्या संदेशातून शौर्य, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा जागर करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। जय श्री राम। मैं त्रिदुर डेंडवाल बजरंग दल महानगर संयोजक। इस बार गीता जयंती के उपलक्ष्य में विश्व हिंदू परिषद बजरंग दल अमरावती महानगर की ओर से भव्य शौर्य पथ संचलन का आयोजन किया गया है। रोड इसका रहेगा, बालाजी प्लॉट से निकलेंगी शोभा यात्रा, बालाजी प्लॉट होते हुए राजापेठ, राजकमल, जयस्तंभ, जयस्तंभ से जवाहर गेट, जवाहर गेट होते हुए गांधी चौक, गांधी चौक होते हुए नीचे के गोरखसन के रोड से वापस बालाजी प्लॉट और यहाँ पे धर्म महासभा का आयोजन किया गया है। गीता जयंती निमित्त काढण्यात आलेल्या या शौर्य पथसंचलनामुळे अमरावती शहरात भक्ती आणि शौर्याचं वातावरण पाहायला मिळालं।